गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 2 मध्ये आहोत. तर आपल्यासमोर एक इमेज दिसते बघा. ही इमेज कोणाची ओळखू शकता का पहा. डिस्कवरी ऑफ सेल. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये सेलची डिस्कवरी केली आणि त्यांना या ठिकाणी डेड सेल पाहायला मिळाला. कुठला? डेड सेल. द डिस्कवरी ऑफ सेल बाय रॉबर्ट हुक 1665. इथून आपल्या सेलचा प्रवास सुरुवात होतो. तर 17व्या शतकामध्ये की अँटन ल्युकेनहॉक आणि रॉबर्ट हुक यांच्याकडे लेन्स होता आणि त्यांनी मायक्रोस्कोप डेव्हलप केला आणि प्रथम त्यांनी सेलची डिस्कवरी केली. तर सेलची डिस्कवरी इथून काय होतंय की सायटोलॉजीचा जो भाग आहे तिथून या ठिकाणी सुरुवात होते. तर अँटन ल्युकेनहॉक आणि रॉबर्ट हुक यांच्यामध्ये काय फरक आहे बघा. रॉबर्ट हुक यांनी डेड सेल पाहिला आणि अँटन ल्युकेनहॉक यांनी लाईव्ह सेल पाहिला. मग पहिला एमसीक्यू आहे की लिव्हिंग सेल कोण पाहिला. तर आन्सर काय? अँटन ल्युकेनहॉक. फर्स्ट सेल कोण पाहिला? रॉबर्ट हुक. चल ठीक आहे, आपण या ठिकाणी सुरुवात करूया की रॉबर्ट हुक पासून. रॉबर्ट हुक यांनी सुबेरिन कॉर्क मध्ये तिने बघितलं. कॉर्क म्हणजे झाडाची साल, सेकंडरी ग्रोथ. प्लांट मध्ये जे सेकंडरी ग्रोथ होत्या त्यापासून कॉर्क बनले जाते, कॅम्बियम पासून. आणि त्यांनी पाहिलं तर आज त्यांना होलो स्ट्रक्चर पाहायला मिळालं. आज काय आलं? हनीकोम सारखं एक स्ट्रक्चर पाहायला मिळालं. पण ऍक्च्युअली हे जे स्ट्रक्चर होतं ते डेड होतं. म्हणून रॉबर्ट हुक यांनी जे काही सेलची डिस्कवरी केली ती काय होती? डेड सेलची डिस्कवरी केली म्हटलं जाते. दिले बघा तुमच्याकडे. 1665 रॉबर्ट हुक एक्झाम अ पीस ऑफ कॉर्क अंडर मायक्रोस्कोप and found honeycomb like structure. He gave term structure cell. Latin words it means hollow space little room. पहिल्यांदा क्वेश्चन येते की रॉबर्ट हुकनं जे काही सेलची डिस्कवरी केलं याचं इयर महत्वाचं आहे 1665 मध्ये. आणि त्यांनी जे सेल पाहिला तर या ठिकाणी काय केला? डेड सेल पाहिला होता. अशा प्रकारे त्यांना पाहिलं. होलोकॉम दिसत. हनीकॉम आहे ना, मधमाशाचं पोळं, हनीकॉम असं त्यांना स्पेस दिसायला. आणि ह्याला काय म्हटलं? लिटल रूम, किंवा यालाच नाव दिलं सेल. त्यानंतर बघा हा मायक्रोस्कोप जो आहे रॉबर्ट हुकने काय आहे, ह्या मायक्रोस्कोप वरून त्याने एक्झामिनेशन केलं. हा त्याचा रिअल फोटोग्राफ आहे त्याचा. ही काय सांगते बघा की ही ऍक्च्युअली डिस्कवर सुबेरायझेड सेल वॉल. बघा लक्षात ठेवा, सुबेरायझेड सेल वॉल नॉट अ लिव्हिंग. म्हणजे याचा अर्थ रॉबर्ट हुकने जे काही सेल पाहिला तो नॉट अ लिव्हिंग म्हणजे डेड सेल पाहिला. रॉबर्ट हुक पब्लिश्ड हिज ऑब्झर्वेशन इन हिज बुकचं नाव लक्षात ठेवा, मायक्रोग्राफिया. हे सर्व एक्झामिनेशन कुठे गेलं? मायक्रोग्राफिया. 1665. He was an English biologist. He was first used term cell. His investigation keep the foundation of cytology. So Robert Hooke is called as father of cytology. म्हणून रॉबर्ट हुक यांना फादर ऑफ सायटोलॉजी म्हटलं जाते. आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय पाहिजे बघा. हे त्यांचं बुक आहे बघा, मायक्रोग्राफिया. त्याचं फर्स्ट जे कव्हर आहे, पेज आहे तुमच्या दिसते बघा, मायक्रोग्राफिया. बरोबर आहे, रिटन बाय. हे त्यांचं बुक आहे बघा, रॉबर्ट हुक. तर तुम्हाला माहिती असेल जे काही सेल वॉल तिने जो बघितला, सुबेरिन जे केमिकल आहे बघा या ठिकाणी. हे जे सुबेरिन कॉर्क जे आहे हे काय आहे बघा की झाडं जे असते त्याची साल असत्या, सेकंडरी ग्रोथ असत्या, त्या कॉर्क म्हणतोय आपण. आणि जे
बोटल असतात बघा, त्या बोटलला स्टॉपर असते. आज काय असते की प्लास्टिकचं बुच असते, परंतु जे काही व्हॅल्युएबल मटेरियल असते, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, तर त्याच्यावर स्टॉपर असते, तो असतोय या ठिकाणी सुबेरिन कॉर्कचा. समजलं? यानंतर दुसरं तुमच्याकडे चित्र दिसतंय ते आहे बघा, अँटन वॉन लुकेनहॉफ. अँटन वॉन लुकेनहॉफ, फर्स्ट मॅन हू सी फ्री सेल, म्हणजे लिव्हिंग सेल कोण पाहिला असेल तर या ठिकाणी अँटन लुकेनहॉफ. तर अँटन लुकेनहॉफची स्टोरी बघा. हे एक नामवंत सायंटिस्ट नव्हते, एक नॉर्मल होते. त्यांचं स्वतःचं मेडिकल स्टोअर होतं, जनरल स्टोअर होतं, आणि एखाद्या दुकानामध्ये बसणं किती बोरिंग काम असते. मग तिने काय केलं, स्वतः लेन्स डेव्हलप केल्या. लेन्स डेव्हलप केल्या आणि तिने काय केलं की ऑब्झर्वेशन केलं. एक वेळ पाऊस पडत होता आणि पाऊस पडल्यानंतर जो रेन ड्रॉप आहे सॉइलला टच झाल्यानंतर त्या रेन ड्रॉपचं एक्झामिनेशन केलं आणि त्यांनी पाहिलं की काहीतरी त्याला लिव्हिंग दिसायला. त्याला नाव दिलं वाईल्ड ॲनिमॅक्युलम. काय नाव दिलं? वाईल्ड ॲनिमॅक्युलम. म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युली काय होते की बॅक्टेरिया होती, परंतु टर्म बॅक्टेरिया तिने दिले नाही आहे, तर तिने म्हटलं वाईल्ड ॲनिमॅक्युलम. त्यानंतर बघा मायक्रोस्कोप ऑब्झर्वेशन, अँटन लुकेनहॉफ काय काय बघितलं बघा तिने? WBC, RBC, ईस्ट, बॅक्टेरिया आणि स्पर्म एग यांची काय केली, त्या ठिकाणी डिस्कव्हरी केली होती. लक्षात की अँटन ऑन लुकेनहॉफ 1676 फर्स्ट टाइम नोटीस फ्री लिव्हिंग. बघा सरळ क्वेश्चन आहे की फ्री लिव्हिंग सेल कोण पाहिला असेल? अँटन ऑन लुकेनहॉफ. धिस लिव्हिंग सेल वॉज बॅक्टेरिया. ही जी लिव्हिंग सेल होती ती बॅक्टेरिया, डिस्कवर्ड फ्रॉम रेड वॉटर ऑफ सॉइल नेम ॲज ॲनिमॅक्युलम. टर्म बॅक्टेरिया तिने नाही दिली, पण तिने पहिली बॅक्टेरिया डिस्कवर केली, तिला नाव दिलं ॲनिमॅक्युलम. धिस वॉज द डिस्कवरी ऑफ लिव्हिंग सेल. आणि इथून लिव्हिंग सेलची डिस्कवरी सुरू होत्या. आणि लुकेनहॉफ वॉज फर्स्ट रेसिडेन्शियल हॉलंडचे राहणारे. ही ऑल्सो डिस्कवर्ड स्पर्म, RBC, प्रोटोजा, एग. आणि यांचं बुकचं नाव आहे सिक्रेट ऑफ नेचर. रॉबर्ट बुक यांचं काय होतं बघा, बुकचं नाव काय होतं? मायक्रोवाफिया. आणि अँटन ऑन लुकेनहॉफचं बुक आहे द सिक्रेट ऑफ नेचर. आणि सिक्रेट ऑफ नेचर मध्ये तिने काय केलं, हे संपूर्ण कंटेंट मेन्शन केलं. तर बघा, तर आता आपल्याला काय करूया, बुक कडनं सुरुवात करूया. तर आपल्या बुक मध्ये काय दिले बघा, एन्साइट सांगत्या व्हेन यू लुक अराउंड, ज्यावेळी तुम्ही सर्व ठिकाणी पाहता आजूबाजूला, यू सी बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तुम्ही बघा असं गोल जर फिरलो आपण तर काही लिव्हिंग दिसणार, काही नॉन लिव्हिंग दिसणार. यू मस्ट हॅव वंडर, आस्क्ड युअरसेल्फ, व्हॉट इज द मेक organism living and what is that an animate does not have which is not living. एक प्रश्न पडतोय की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये काय फरक आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये काय फरक आहे, हा आपल्याला प्रश्न पडतोय. लिव्हिंग कंटेंट कशापासून बनलेला आहे आणि नॉन लिव्हिंग कशापासून बनलेला आहे, हा एक आपल्याला प्रश्न पडतोय. की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये फरक इतकाच आहे की प्रेझेन्स बेसिक युनिट ऑफ सेल, की लिव्हिंग मध्ये सेल आहे, सेल आहे, नॉन लिव्हिंग मध्ये सेल नाही. म्हणून म्हटलं ते सेल इज द स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. रचनात्मक आणि कार्यात्मक जे घटक आहे त्याला म्हणते सेल. जसं समजा आपल्याला एक घर बनवायचंय, हे काय करायचंय, घर बनवायचंय. हा, या घराला तुम्हाला काय पाहिजे, ब्रिक्स पाहिजे, वीट पाहिजे, वीट. त्याशिवाय तुम्ही बांधकाम करू शकत नाही. ही जी सिंगल जी वीट आहे यापासून काय करणार, एक या ठिकाणी स्ट्रक्चर उभारलं जाते, तसंच ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर बनलं जाते. बरोबर आहे. सो द आन्सर ऑफ दिस प्रेझेन्स ऑफ
बेसिक युनिट बघा, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये काय जर फरक असेल तर ते युनिट ऑफ लाईफ इज सेल. सेल इन द लिव्हिंग सेल ऑर्गॅनिझम. सेल कशात आहेत? लिव्हिंग मध्ये आणि नॉन लिव्हिंग मध्ये नाही. ऑल ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल. सर्व जे पृथ्वीवर जे काही ऑर्गॅनिझम तुम्हाला पाहायला मिळतात ते सेल पासून बनलेले आहे. सम आर कंपोज्ड सिंगल सेल. आता मला सांगा सिंगल सेलचं नाव सांगा. नेम द सिंगल सेल ॲनिमल किंवा युनिसेल ऑर्गॅनिझम. काय सांगायचं आहे? युनिसेल ऑर्गॅनिझम. नेम ॲज युनिसेल ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल ऑर्गॅनिझम. तुम्हाला काय करायचं आहे? आन्सर करायचं आहे. सांगू शकता तुम्ही? यानंतर ऑल ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल. सम आर सिंगल सेल. सम आर सिंगल सेल व्हाईल अदर आर मल्टीसेल. म्हणजे दोनच प्रकारचे ॲनिमल आहेत, एक पेशी बहुपेशी. मग तुम्ही मला नाव सांगू शकताय एक पेशी कोण आहे आणि बहुपेशी? कमेंट मध्ये टाका, मी पाहतो तुमचं कमेंट. तर पुढे आले व्हॉट इज द अ सेल. काय म्हटलं ते की व्हॉट इज अ सेल. सेल म्हणजे काय? युनिसेल ऑर्गॅनिझम आर कॅपेबल. आता हा नीट मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. नीट मध्ये नीटचाच पेपर असतो कारण आणि आपण नीट साठी तयार करतोय. तर युनिसेल ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्सिस्ट. बघा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक अमेवा आहे. हा काय आहे? अमेवा आहे. हा युनिसेल आहे. हा काय करतोय बघा? लोकोमोशन करतोय, रिप्रोडक्शन करतोय, डायजेशन करतोय. म्हणजे हा सिंगल सेल एक स्वतंत्र लाईफ आहे. रिप्रोडक्शन करतोय म्हणजे एक सिंगल सेल सुद्धा इंडिपेंडेंट अस्तित्व आहे. परफॉर्मिंग इसेन्शियल फंक्शन ऑफ लाईफ. लक्षात? याचा अर्थ एक सिंगल सेल जरी असला तरी त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. ते महत्वाच्या क्रिया आहेत. लोकोमोशन, डायजेशन, रिप्रोडक्शन, डायजेशन हा सिंगल सेल मध्ये करतोय. त्याचं एक्झाम्पल आहे अमेबा. अमेबा बनूया पॅरामोशन युग्लेमा. तर एनिथिंग लेस दॅन द कम्प्लीट स्ट्रक्चर सेल डज नॉट इन्शुअर इंडिपेंडेंट लिव्हिंग. बघा तर आता बुक मध्ये काय सांगितलं होतं बघा की अँटन ल्युकेनहॉफच्या बाबतीत आपल्या एन्झायटी मध्ये काय सांगितलं माहिती काय? अँटन ऑन ल्युकेनहॉफ फर्स्ट स्वा डिस्क्राईब लाईव्ह सेल. बघा लाईव्ह सेल कोण पाहिला तर MCQ इथं आहे बघा. MCQ बघा की जर तुम्ही छानपैकी ऐकत राहिला तर हे पुस्तक तुम्हाला सरळच निघून जाईल. अंडरलाईन करा बुक मध्ये. रॉबर्ट ब्राउन लक्षात ठेवा. रॉबर्ट ब्राउन हा सुद्धा MCQ आहे. सेकंड MCQ. रॉबर्ट ब्राउन डिस्कवरिंग न्यूक्लियस. The investigation of microscope and improvement leading to electron microscope revealed structure detail. काय झालं? नंतर मायक्रोस्कोप डेव्हलप झालं. आज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधनं काय केलं? सेलची आम्ही स्टडी केली. काय केलं? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधनं सेलची स्टडी केली आम्ही. तर काय दिसतंय बघा. आता आपण जाऊया की महत्वाचा पॉइंट म्हणजे सेल थेरी. 6वी मध्ये सुद्धा 5वी 6वी 8वीच्या दरम्यान होतं बघा तुम्हाला. सेल थेरी कोण दिली? 1883. मी काय म्हणाले? 1883 मध्ये ती सेल थेरी दिली. कोण? मॅथ्यूअस सेलेडर, जर्मन बॉटनिस्ट. एक्झाम लार्ज नंबर ऑफ प्लांट. मॅथ्यूअस सेलेडर यांनी प्लांटवर स्टडी केली. Observe all plant composed of different kind of cell which form a tissue. काय झालं बघा? मॅथ्यू सेल्डर हे जर्मन बॉटनिस्ट आहे. यांनी प्लांटवर स्टडी केली आणि प्लांटवर स्टडी करताना ऑब्झर्वेशन काय केलं माहिती काय? की प्लांटचे जे सेल जे टिश्यू आहे हा टिश्यू सेल पासून बनलेला आहे. याचा अर्थ जे काही प्लांट आहेत ते सेल पासून बनलेले आहेत. हे कोण पाहिलं? मॅथ्यू सेल्डर. आणि त्याचबरोबर ऍट अबाउट सेम टाइम त्याच वेळी
थिओर स्वान, दुसरा सायंटिस्ट आहेत बघा, थिओर स्वान, 1839, ब्रिटिश झूलॉजिस्ट, स्टडी डिफरंट टाइप ऑफ एनिमल सेल अँड रिपोर्टेड. आणि त्याच वेळी थिओर स्वान यांनी एनिमल सेलची स्टडी केली. सेल हॅड अ थिन आउटर लेअर. तिने काय म्हटलं, सेल हॅड थिन आउटर लेअर. एनिमल सेल मध्ये बाहेर एक लेअर आहे, टुडे विच नोन ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. तिने काय सांगितलं, स्वान काय सांगतात की सेलच्या बाहेर एक लेअर आहे. जर तुम्ही एनिमल सेल बघितला, ही एनिमल सेल आहे, या बाहेर काय आहे, सेल मेम्ब्रेन. पहिलाच काय म्हटलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही ऑल्सो कॉन्क्लुडेड बेस्ड ऑन दिस स्टडी अ प्लांट टिश्यू प्रेझेन्स ऑफ सेल. आणि त्याच वेळी त्याला समजलं, कुणाला बघा, मॅथ्यू सेल्डन काय म्हणतात की प्लांटच्या मध्ये सेल वॉल आहे. काय सांगितलं, सेल वॉल, युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट. आपण म्हणतोय की एनिमल सेल मध्ये की सेल वॉल नाही, प्लांट सेल मध्ये सेल वॉल आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस स्वान प्रपोज्ड हायपोथिस दॅट द बॉडी ऑफ एनिमल प्लांट कंपोज्ड ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट. दोघांचं कॉन्क्लुजन काय झालं माहिती काय, की एनिमल असू दे किंवा प्लांट असू दे, या दोघांची जी बॉडी आहे सेल पासून बनलेली आहे. फक्त डिफरन्स काय आला माहिती काय, की प्लांटच्या सेलमध्ये सेल वॉल आहे आणि एनिमल मध्ये सेल वॉल नाही आहे. लक्षात. थोडीशी एक्स्ट्रा बघा इन्फॉर्मेशन आहे, जी थोडीशी बुकच्या बाहेर आहे. बघा काय सांगितलंय बघा, सेल थेरी. फ्रेंच सायंटिस्ट डिट्रोचिट गिव्ह आयडिया सेल थेरी. आता प्रश्न काय होणार बघा, सेल थेरीची आयडिया कोण दिली. मी काय म्हणतोय, सेल थेरी नाही आहे, आयडिया ऑफ सेल थेरी गिवन बाय फ्रेंच सायंटिस्ट. कोण दिले बघा, ही फर्स्ट टाइम इंडिकेट दॅट टिश्यू मेड बाय युनियन ऑफ सेल. तिने सांगितलं की डिट्रोचिट आहे बघा, सायंटिस्ट नेम ॲज डिट्रोचिट, लक्षात ठेवा. एक सायंटिस्ट होतं डिट्रोचिट, तिने काय केलं, सेल थेरीची आयडिया दिली, आयडिया. आणि तिने काय सांगितलं की फर्स्ट टाइम इंडिकेट टिश्यू मेड बाय युनियन ऑफ सेल. टिश्यू सेलच्या ग्रुपनं बनले, बट क्रेडिट फॉर्म्युलेटिंग सेल थेरी, परंतु यांना सेल थेरीची क्रेडिट मिळालं नाही. याचं क्रेडिट कोणाला मिळालं, मॅथ्यू सेल्डन, थिओर स्वान. म्हणजे आयडिया दिली डिट्रोचिटनं, काम केलं कोण, मॅथ्यू सेल्डन, थिओर स्वान. सेल थेरी प्रपोज्ड 1839, हे इयर लक्षात ठेवा. मग तुम्हाला क्वेश्चन विचारणार, सेल थेरी कोण दिली, मॅथ्यू सेल्डन आणि स्वान. आणि आयडिया कोण सांगितली, डिट्रोचिट. सेल थेरीची आयडिया कोण दिली, डिट्रोचिट. तर हे आहे आपल्या समोर जे इमेज दिसते ना, मॅथ्यू सेल्डन, थिओर स्वान, या दोघांनी काय केलं, सेल थेरी दिली. According to cell theory, cell is the structural and functional unit of all living things. सर्व जे सजीव आहेत त्यांची बॉडी सेल बनली आहे. सेल असा आहे रचनात्मक आणि कार्यात्मक, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल. रचना पण करते आणि आत फंक्शन आहे. आपल्या सेलच्या, आपल्या बॉडीच्या ऍक्च्युली कोण काम करते माहितीये काय, सांगा बघू. समजा मी इथलं म्हटलं लिव्हर, लिव्हर काय ऑर्गन आहे, आणि इथं कोण करणार, हेपॅटोसाइट. ब्रेन मध्ये कोण काम करतंय, नर्व सेल, न्यूरॉन सेल. म्हणजे सेल फक्त स्ट्रक्चर नाही, पण आत काय करते, फंक्शनल युनिट आहे, असं काय केले, सांगितले जाते. तर 2019 ला आलेला क्वेश्चन आहे बघा. मागच्या वर्षी हा विचारला होता, ओमनीसिल्युला इसिल्युला. काय दिलं, ओमनीसिल्युला. रोडॉल्फ विचरो 2019 मध्ये 2019 चा नीटचा पेपर आहे, त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता.
काय विचारला इथे दिसते का तुम्हाला ओमनी सेल्युला ई सेल्युला दिसते का बघा ओमनी सेल्युला ई सेल्युला कोण दिलं रुडोल्फ विच्रो काय म्हणते म्हणजे काय जी सेल आहे ती आहे त्या सेल मधून बनत्या प्री एक्झिस्टिंग पहिलेची जी सेल आहे त्याच्यातनंच काय होते डिव्हिजन होते समजा ही एक सेल आहे हिचं डिव्हिजन झालं आणि 2 सेल बनलं याचा अर्थ ही जी सेल बनली आहे प्री एक्झिस्टिंग पहिलेची जी ओल्ड सेल आहे त्यातूनच काय केली आहे ही सेल बनली आहे असं म्हटलं जातंय आलं लक्षात आता थोडस बघा काय काय घडलं बघा तर 1665 ला डिस्कवरी सेल त्यानंतर 1676 ला 76 मध्ये काय झालं की लिव्हिंग सेल पाहिला हे डेड होता आणि त्यानंतर की जवळजवळ 150 इयर 150 वर्षानंतर सेल थेरी आली सेल थेरीचा इयर किती होता माहिती काय 1839 सेल थेरी याचा अर्थ 150 इयर 150 वर्ष काय करत होतो आपण मी काय म्हणतोय बघा की 1665 मध्ये सेलची डिस्कवरी झाली डेड 76 मध्ये अँटन लुकेनहॉकनं लिव्हिंग सेल सांगितलं पण तू सेल थेरी मिळाली आम्हाला 1839 मध्ये जे कोण दिलं मॅक्यूसेल्डॉन आणि थिओर स्वान मग जवळजवळ बघा की 1665 ते 1800 150 वर्ष काय केलं बघा आणि 150 वर्ष लागली सेल थेरी यायला आणि त्याच वेळी 1885 मध्ये रुडोल्फ विच्रो म्हटलं की लिव्हिंग हे काय आहे 1885 मध्ये रुडोल्फ विच्रो म्हणतात की सेल काय आहे की प्री एक्झिस्टिंग जी पूर्वीची सेल आहे त्यातूनच बनलेली आहे तर इतका काळ आला सेलची डिस्कवरी नंतर 150 इयर नंतर आपल्याला सेल थेरी पाहायला मिळाली रुडोल्फ विच्रो 1885 एक्सटेंड द सेल थेरी सजेशन ऍडिशन फ्युचर आता म्हणणार की सेल थेरी मध्ये ऍडिशन फ्युचर कधी टाकलं हा एमसीक्यू या वर्षी येईल बघा सेल थेरी मिळाली 1839 ला ऍडिशन फ्युचर ऍड केलं रुडोल्फ विच्रो 1885 मध्ये 55 ला आपण इथं 55 मध्ये तर सेल थेरी शुड बी दॅट ऑल लिव्हिंग सेल अराइज प्री एक्झिस्टिंग सर्व जे सेल आहेत ह्याच डिव्हिजन होऊन बनतात ओमनी सेल्युला ई सेल्युला यासाठी शब्द वापरला त्यांनी ओमनी सेल्युला ई सेल्युला इट इज ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ सेल लेगेसी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह बाय लोइस पॉइचर आता लोइस पॉइचरचं काय आहे ते आपण नंतर विचार करूया लोइस पॉइचरनं काय केलं स्वान नेक फ्लॅक्स एक्सपेरिमेंट केलं होतं हा हे आहे त्यांचं लुईस पॉइचर सेल थेरी अंडरस्टँड काय झालं बघा की सेल थेरी अंडरस्टँड टुडे आज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट सर्व जे सजीव आहेत सेल पासून बनले आहेत किंवा सेलचं प्रोडक्ट आहे ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सर्व सेल प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वीचा जो सेल आहे त्याच डिवायजेशन होऊन डिवाइड होऊन नवीन सेल काय केले बनले जाते असं म्हणले जाते ऑन ओव्हरऑल व्ह्यू जर ओव्हरऑल जर बघितलं तर बुक काय सांगते बघा अ टिपिकल प्लांट सेल हॅज डिस्टिंक्ट सेल वॉल एखादा जर तुम्ही प्लांट सेल घेतला तर त्याच्याकडे सेल वॉल आहे ॲज आउटर बाउंड्री जस्ट विदिन द सेल मेम्ब्रेन सर्वात बाहेर कोण आहे सेल वॉल त्याच्या आत कोण आहे सेल मेम्ब्रेन पण ॲनिमल सेल मध्ये सेल पाहिजे तर ॲनिमल सेल मध्ये सेल्स झाले तर बट काय झालं ॲनिमल सेल but animal cell have an outer
मेम्ब्रेन डिटरमाइंड स्ट्रक्चर. म्हणजे अॅनिमल सेलमध्ये तुम्हाला की सेल वॉल पाहायला मिळत नाही. इनसाइड सेल डेन्सी मेम्ब्रेन बाउंडेड इज कॉल्ड न्यूक्लियस. आत एक मेम्ब्रेननं घट असणारे स्ट्रक्चर आहे, त्याला म्हटलं न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस कंटेन क्रोमोझोम विच टर्न कंटेन जेनेटिक मटेरियल. आता मला सांगा की फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हटलं जातंय? मला काय करा, आन्सर करा. फादर ऑफ जेनेटिक्स. डीएनए कशाचं पॉलिमरेज आहे? डीएनए सेल दॅट मेंबर बाउंडेड न्यूक्लिय युकॅरियोटिक where the cell that lack membrane bounded prokaryotic. आपण आतापर्यंत इथं पोहोचलोय की दोन प्रकारचे सेल तुम्हाला पाहायचे आहेत, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. तर आपण इथेपर्यंत पोहोचलोय की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, युकॅरियोटिक सेल त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल सेमी फ्लुइड मॅट्रिक्स इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. सेल दोन्ही सेल मधील भले ती प्रोकॅरियोटिक आहे किंवा युकॅरियोटिक आहे, या दोघांचा मध्ये सायटोप्लाझम आहे, लिक्विड फ्लुइड. सायटोप्लाझम मेन एरना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी इन बोथ प्लांट अँड ॲनिमल. सायटोप्लाझम असं प्लेस आहे की ह्यामध्ये महत्वाच्या ऍक्टिव्हिटी मेटाबॉलिझम इथं घडले जाते. व्हेरियस केमिकल रिॲक्शन ऑकर कीप टू द सेल इन लिव्हिंग स्टेट. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस, सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतंय, याला ग्लायकोलिसिस म्हटलं जाते. आणि ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे होत्या? सायटोप्लाझम मध्ये. अशा बऱ्याचशा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, सेलमध्ये एका वेळी 3000 रिॲक्शन होत असते, बरोबर आहे. आणि या कंट्रोल, याचा अर्थ सायटोप्लाझम व्हेरी इम्पॉर्टंट रोल पूर्ण करते. Beside nucleus, eukaryotic cell have membrane-bounded distinct cell organelles like endoplasmic reticulum, Golgi complex, lysosome, mitochondria, microbody, vacuole. Prokaryotic cell lack of such membrane-bounded organelles. काय म्हणतात बघा, युकॅरियोटिक मध्ये मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनल्स मध्ये काय, पेशी अंगके कुठल्या कुठल्या आहेत? तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, हे काय आहेत की ऑर्गेनल्स आहे. परंतु प्रोकॅरियोटिक मध्ये ओनली 70S रायबोझोम पाहायला मिळणार. ओनली 70S रायबोझोम पाहायला मिळते. बाकीचं कोणतेही मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनल्स तुम्हाला पाहायला मिळत नाही. चला समोर आहे, तर आपल्या समोर दिसते प्रोकॅरियोटिक. आता सांगा मला, प्रोकॅरियोटिक आपल्याकडे सेल आहे, ही कोणती सेल आहे बघा, प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंडेड या ठिकाणी ऑर्गेनल्स नाही आहे. काय काय दिसते बघा, की सर्वात बाहेर जे आहे की या ठिकाणी बॅक्टेरिया आहे, हा त्याचा फ्लेजेल आहे की बाहेर त्याला या ठिकाणी कवरिंग आहे. आत बघा सायटोप्लाझम आहे आणि हा जो डीएनए आहे, हा जो न्यूक्लाइड म्हटलं जाते, याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, अशी न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे आणि याला म्हटलं जाते न्यूक्लाइड. प्रोकॅरियोटिक मध्ये जो डीएनए आहे त्याला म्हटलं जाते न्यूक्लाइड. आणि बघा इथं रायबोझोम आहे, रायबोझोम, आणि हा रायबोझोम आहे 70S रायबोझोम आहे. आणि आज तुम्हाला सायटोप्लाझम पाहायला मिळेल, त्याला सायटोसोम म्हटलं जाते, सायटोप्लाझम. म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये काय मिळणार की न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, यामुळं हा जो जिनोम आहे डीएनए सायटोप्लाझम मध्ये एक्सपोज झालाय, त्याला म्हटलं न्यूक्लाइड. रायबोझोम आहे तो 70S आहे आणि सायटोप्लाझम आहे. बाकीचं कोणतंही तुम्हाला ER, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडी असं काही पाहायला मिळत नाही. हा फरक आहे प्रोकॅरियोटिक मध्ये. आता युकॅरियोटिक सेल मध्ये कोण आहे? आता मला सांगा, ही जी समोर सेल आहे ती प्लांट सेल आहे का ॲनिमल सेल? आता आपण काय करतोय, युकॅरियोटिक बघायला. आपण काय बघणार आहे,
युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये दोन भाग आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. आता काय करा, ह्या इमेजला ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व करून सांगा समोरची इमेज ॲनिमल सेल आहे काय प्लांट सेल, मला सांगायचं. काय करायचं, पॉज करून मला सांगा, मी परत आन्सर करेन. पॉज करा व्हिडिओ आणि आन्सर बघा काय होते सांगा. दिसते तुम्हाला? तुमच्या लक्षात पाहिजे की प्लांट सेल असेल तर सेल वॉल आणि ॲनिमल सेल असेल तर सेल वॉल नाही. बघा सेल वॉल आहे का? नाही. डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन आहे, बाहेर सेल वॉल नाही. याचा अर्थ हे ॲनिमल सेल आहे. त्याचबरोबर की ॲनिमल सेल मध्ये तुम्हाला क्लोरोप्लास्ट नाही, बरोबर आहे, आणि ॲनिमल सेल मध्ये तुम्हाला लायझोझोम पाहायला मिळते. ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकताय की दिलेलं जे स्ट्रक्चर आहे ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेल. आता बघा प्लांट सेल दिसायला बघा की तुमच्या समोर काय आहे, बाहेरची जी बाउंड्री आहे ही सेल वॉल, आत मेम्ब्रेन आहे दिले बघा प्लांट सेल. मगच बघा आपण ॲनिमल सेल परत एकदा बघा. ॲनिमल सेल मध्ये बघा की बाहेर जे आहे सेल मेम्ब्रेन, बरोबर आहे, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडी, सायटोप्लाझम, न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे, रायबोझोम सांगा. रायबोझोम काय आहे हो? ATS. युकॅरियोटिकचा रायबोझोम काय आहे? ATS आहे. Ribosome are non-membrane bounded organelles found in both eukaryotic and prokaryotic. इथं तुमचा MCQ आहे की असा कोणता सेल ऑर्गॅनस आहे जो तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये पाहायला मिळतो. आन्सर आहे रायबोझोम. आणि रायबोझोमला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे, स्वतःची मेम्ब्रेन नाही, लक्षात ठेवा. विदिन द सेल ribosome found not only in cytoplasm but also with two organelles, chloroplast in plant आणि mitochondria or मध्ये. तर काय झालं ते बघा की आपण काय म्हणतोय की युकॅरियोटिक मध्ये 80 रायबोझोम आहे, परंतु युकॅरियोटिक मध्येच हे जो क्लोरोप्लास्ट दिसतोय आणि मायटोकॉन्ड्रिया यांच्या आत 70S रायबोझोम आहे. याचं काय कारण आहे ते आपण नंतर बघूया. मी काय म्हणाले, हे क्लोरोप्लास्ट जर स्ट्रक्चर तुम्ही अल्ट्रा स्ट्रक्चर घेतला तर 70S, मायटोकॉन्ड्रियाच्या आत जर पाहिला तर 70S. याचा अर्थ युकॅरियोटिक मध्ये सायटोप्लाझम मध्ये 80S रायबोझोम आहे आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये 70S आहे. बोथ 70 आणि 80 रायबोझोम फाउंड इन युकॅरियोटिक सेल. क्वेश्चन म्हणते ना की 70 आणि 80 रायबोझोम कोणत्या सेलमध्ये पाहायला मिळणार तर युकॅरियोटिक. हीच क्वेश्चन असतात की तुम्हाला पेपरमध्ये आल्या किंवा तुमच्या प्रॅक्टिस मध्ये आलेल्या असतात. ओपन युअर विंडो. आता थोडस लास्ट संपला पॉइंट आपला बघा. ओपन युअर विंडो बघा. आपण जरा काय करा की माइंड जरा फ्रेश करून बघा. JBS हल्डाने, इंग्लिश सायंटिस्ट, वर्क ऑन ओरिजिन ऑफ लाईफ. माहिती आहे तुम्हाला हल्डाने यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केलं होतं, माहिती काय, मिलर एक्सपेरिमेंट केलं होतं. पहिला बायोलॉजी बेसिक मध्ये घेतले हवा, ओरिजिन ऑफ लाईफ इन वॉटर. पाण्यामध्ये काय झालं, पहिली लाईफ बनली हे सुरुवातीला घेतले बघा, बेसिक मध्ये घेतले तुम्हाला, बेसिक बायोलॉजी. ओपेरॉन वॉज रशियन. या हल्डाने आणि ओपेरॉन यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं की ॲटमॉस्फिअर होतं, काय होतं, रिड्युसिंग होतं, आणि आज काय आहे, ऑक्सिडायझड आहे. रिड्युसिंग मध्ये लाईफ बनली की वॉटर मध्ये, हे कोण सांगितलं, ओपेरॉन हल्डाने. ॲटम, मॉलिक्यूल, ऑर्गॅनल्स, सेल. बघा जर शेवट जर आलो तर आपण ॲटम लेवलवर येतोय, इलेक्ट्रॉन प्रोटॉन पर्यंत येतोय, मॉलिक्यूल, ऑर्गॅनल्स आणि सेल.
पायोनियर ऑफ मायक्रोस्कोप अॅनाटॉमी, मायक्रोस्कोप तर रॉबर्ट हुक यांना म्हटलं जाते. ओके. तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट होतोय. की लेक्चर नंबर 3 नंतर तुम्हाला किट पाठवलं जाईल. काही शंका असेल तर तुम्ही काय करा, कमेंट मध्ये टाका. नेक्स्ट वेळी ते काय केलं जाईल तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं जाईल. ओके, बाय.